मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. फक्त 7 मिनिटं बाकी आहेत. या दामदगावचे सुपुत्र जिशान नजे अर्थात इम्तियाज भाई याचा आजचा वाढदिवसासाठी फक्त 7 मिनिटं बाकी आहेत. काउंटडाऊन सुरू झालंय आणि खूप मोठा जल्लोष असणार आहे मित्रांनो दामद गावामध्ये उद्या. जिशान भाई साठी एक संगीत जरूर 12 वाजता डीजे मास्टर. तो बर्थडेचा सॉन्ग काढून ठेवा. जिशान भाई साठी आपण बर्थडेचा सॉन्ग जरूर लावणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण मैदानाकडे जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते 4. विजयासाठी 18 चेंडू आणि 70 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय तो वरई संघाकडून क्षितिज. उर्फी चेंडू डिफेक्सच्या कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावा. बघा दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. अजिंक्य पवार एक चांगले अष्टपैलू खेळाडू, चांगली फलंदाजी गोलंदाजी करतात. चिंतामणी 11 वाकस संघाकडून नेहमीच ते अग्रेसर असतात आणि आज खऱ्या अर्थाने कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये जी कमतरता होती त्या वाहिनीची ती KTC लाईव्ह त्यांच्या माध्यमातून सुरू झाली आणि क्रिकेटपासून थोडे दूर झाले. फक्त खेळताना दिसत नाही पण मैदान आणि क्रिकेट याचं नातं त्यांचं जवळीकचं आहे. यानंतर बिग फाईट असणार वडवली बी विपक्षशील या 2 संघादरम्यान सामना असेल. बघा इथे वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी आला षटकार. बघा चेंडू ट्रॅव्हल झाला. ज्या संघाचं नाव घेतलं वडवली बी संघ ज्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याच त्या घोलक्यामध्ये हा चेंडू जाऊन पोहोचला. लाजवाब जितेश कांबरी काय कॅमेरा वर गे फ्लातून कॅप्चर केलं. सागर लदगे आपण पाहतो कॅमेरावरती दिसतोय कारण कॅमेरामॅन एक फोकस त्याच्यावरती केलाय. इथे सुरेख लाजवाब फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. थँक्यू मास्टर. आपण कॅमेरावरती पाहू शकता बघा कर्जत टेनिस क्रिकेट मधला एक अष्टपैलू खेळाडू अस्सल पुतोलिया ग्रामपंचायतचा माजी सदस्य दिनकरची तलपे आपण स्क्रीनवरती पाहू शकता. कॅमेरामॅन किती हुशार आहे बघा आमचा. बरोबर दिनकर तलपे यांच्या चेहऱ्यावरती हास्य, गालावरती खली. इथे सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. फ्लाइटेड चेंडू जाऊन पोहोचला बाउंड्री लाईन 5-6 धाब्यांसाठी आला षटकार. ठोक डीजे. मास्टर बघा कर्जत टेनिस क्रिकेट आणि नेरळ परिसर चॅम्पियन लीग आपण काही कारणास्तव पुढे का ढकलली त्याचं कारण होतं नितेश. कारण आपण 6 ते 10 या ठिकाणी पाहिलं गेलं तर षटकारांची हॅट्रिक सादर करत असताना अजय लगातार याच मॅचमध्ये दुसरे असेल पण अजयच्या बॅटमधून पहिली पाहतोय इथे समोर चेंडू वाईट चेंडू पण त्याने हेरलं ओळखलं. वडवली संघ काय डिसिजन आहे. बॅटिंग आहे त्यांची. शील संघ आपलं क्षेत्ररक्षण असणार. ज्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहतात त्याच्यासाठी त्यांनी बॅटिंग जरूर स्वीकारले. येईल पाहुणा आज बाय येणार ग. जरूर इथे आमच्या अफजल अर्थात मैलीबाईची एक फरमाईश डीजे मास्टर मेरे आगने में संगीत व्हायलाच पाहिजे. जरूर अफजल जरूर होईल आणि जरूर बर्थडे 12 वाजले त्या ठिकाणी. दादा टाईम आहे थोडं तुझं घड्याळ पुढे आले 2 मिनिटं आहेत. इथे सुरेख फटका गॅपमध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे रस मिळतील 4. इथे आला चौकार
आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. ठोक डीजे. बघा आमच्या इम्तियाज भाई अजय यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. लाजवाब वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जीवो हजारों साल, साल के दिन हो 25,000. इम्तियाज भाई संख्या 29. 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. ओके धन्यवाद. काही टेन्शन नाही दादा. गोलंदाजी मार्क वरती प्रितेश. या दरम्यान मुजाबा यांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. इथे फलंदाज रनआउट होतो. स्ट्राईक होता. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी जरूर झाले. अजय स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. विघ्नेश बॅटिंगला गेला होता. त्याला कोणत्या प्रकारची संधी भेटली नाही. एकच चेंडू आपण पाहिला होता आणि इथे धावबहादूर माघारी परतलाय. नवीन फलंदाज विनोदला आपण पाहतोय. पण एक खास बात म्हणजे ज्याची बॅटिंग आपण या ठिकाणी अनुभवतोय, एक चांगली फटकेबाजी पाहिली गेली ती अजय आता स्ट्राईकला गेला. तिच्या बॅटमधून आत्तापर्यंत 8 चेंडू आणि 9 चेंडू आणि 25 धावांची खेळी आत्तापर्यंत साकारत असताना विनोद हा नवीन फलंदाज आपण पाहतोय. अजय 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 45 धावांची गरज. थोडासा शॉट होता. जरीदोधक चेंडू आपण पाहिला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल पाहिला गेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव या दरम्यान पूर्ण केली. या 2 धावेने स्कोर कार्ड 34 धावांचा पाठलाग करत असताना 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 74 धावांची गरज असताना इथे 31 धावा आणि 10 चेंडू. आता 43 धावांची गरज आहे. यानंतरची बेक फाईट शील विपक्ष वडवली बी या 2 संघादरम्यान ही मॅच पाहणार आहोत. इथे जोरदार अपील. पंचांनी बोट उंच केलं. अजयलाही माहिती आपण मधोमध सापडलंय. ते तिथेच थांबले. फलंदाज बाद. झटका क्रमांक 3. प्रितेश युवा गोलंदाज आहे पण जरूर संधी देऊया डीजेला.